बेंबळा नदीत मासे पकडणाऱ्या युवकाचा 14 तासांनंतर मृतदेह सापडला। जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नदीच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे। संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील बेंबळा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या 36 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला। तब्बल 14 तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी नदीतील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी असारीत अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। तर जळगाव जामोद येथे नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या 55 वर्षीय इसामाचाही बुडून मृत्यू झाला। मृत युवकाचे नाव सुरेश तेरसिंग भाबर, वय 26 असे असून तो मूळचा उसारणी ता खकनार, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश येथील रहिवासी होता। सध्या तो इसाई ता जळगाव जामोद येथे वास्तव्यास होता। शुक्रवारी 31 जुलै दुपारी सुरेश हा काही साथीदारांसह संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातून वाहणाऱ्या बेंबळा नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता। मासेमारी सुरू असतानाच वरच्या भागात झालेल्या पावसामुळे नदीला अचानक पूर आला आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सुरेश वाहून गेला। घटनेनंतर नातेवाईकांनी व स्थानिकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली, मात्र रात्रभर शोध घेऊनही त्याचा काहीही मागमूस लागला नाही। अखेर शनिवारी 1 ऑगस्ट सकाळी सुमारे 6 वाजता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य करण्यात आले। यावेळी चांगेफळ येथील नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी असारीत सुरेशचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। दरम्यान जळगाव जामोद शहरातील माऊजी सिद्ध महाराजांच्या गायरान नदीपात्रात शौचास गेलेल्या महादेव जगदेव वाघोरे, वय 55, राहावा सिद्धार्थनगर, जळगाव जामोद यांचा पाय घसरून नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला। ही घटना देखील शुक्रवारी दुपारी घडली। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या 2 दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान पावसाळ्यात नदी नाल्यांच्या पात्रात जाणे टाळावे, अचानक पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस प्रशासनाने केले आहे। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा।